हायराईज प्रशिक्षणानंतर बदललेल्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. सुस्वागतम. मुले किती आनंदाने शिकतात बघा. जरूर पहा हा व्हिडिओ आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सुस्वागत. राईट, सरळ ठेवावं लागेल असं. ओके, ही बाजू, याचं माप किती आहे? 50 सेंटीमीटर. या ठिकाणी आता किती अंशाचा कोण काढावा लागेल आपल्याला? 90 अंशाचा. कुठे आहे 90 अंश? दाखव कुठे आहे 90 अंश? 90 कुठे आहे बघ. हां, हे आहे ना इथं 90 अंश. हे बघा, कुठून सुरुवात केली आपण? इथून मोजायला सुरुवात केली. 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि हे 90. आणि इकडे 90च येणार. तिकडून बी मोजलं तर 90च येणार. पण मोजत असतात कोणीकडून? आतील बाजून, रेषाखंडाच्या बाजून. आता इथून 90 अंश आहे ना. तर तुम्हाला काय करावं लागेल? किती माप घ्यायचं याचं? 50 सेंटीमीटर. हे किती आहे? 50 आहे का? इथपर्यंत बरोबर आहे. ते 50. तर आता 50 सेंटीमीटरची काय काढावं लागेल? इकडं हा बिंदू आणि हा बिंदू जोडावा लागेल. ओके, काढ हे रेषा पद्धतशीर. आता हे काय झालं? इथं किती अंशाचा कोण झाला? हे 90 अंशाचा कोण झाला. ओके, ओके, काढ तिथपर्यंत रेषा काढ. हे झाली ना 50-50 बाजू. चौरसाच्या चारी बाजू कशा असतात? समान असतात. आता इथं सुद्धा किती अंशाचा कोण घ्यावा लागेल आपल्याला? इकडं 90 अंशाचा आहे की नाही? तरच काय मिळेल आपल्याला? चौरस मिळेल. कुठे आहे 90 अंश? इथं आहे. राईट, टाक इथं कोण. आता आलं का हे बरोबर? चल काढ रेषा. ओके, आता तिथे किती अंशाचा कोण घ्यावा लागेल? एक प्रश्न तू 90 अंशाचा कोण तिथे घे. बरोबर, इकडे 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 इकडून बस. म्हणजे दिसतं थोडी इकडून इकडून ये असं. हां, असं ये तू. 90 अंशाचा बघ. बरोबर घे. सरळ ठेवलंस का? ते वाकडं झालं बघ. सरळ कर. सरळ आलं पाहिजे त्या रेषेवर. हां, त्या रेषेवर सरळ आलं पाहिजे असं. हां, आता कुठं आहे 90 अंश? हां, इथं घे. कोण कर बरोबर 90 वर कर. हां, आता मोज बरं. हे 50 आहे का? बरोबर 50 सेंटीमीटर आहे का? बघ, आहे का? आहे का? हे 50. इथून घ्यावं लागेल. इथून घे, काढ. हा काय तयार झाला? चौरस. याला काय म्हणायचं? चौरस. याची बाजू किती आहे बरं? 50 सेंटीमीटर. म्हणजे चौरसाच्या बाजू कशा असतात? समान. आता प्रत्येक कोण किती अंशाचा असतो? 90. आपण मोजलेत ना हे कोण? मोजून ठरवलेत ना. आता सांगा, चारी कोणाच्या मापांची बेरीज किती? चौकोनाच्या 360 अंश. 90 गुणिले 4 बरोबर आहे. आता मला सांगा, याचा कर्ण किती असेल? कोणी सांगू शकते का? कर्ण किती असेल? कर्णाची लांबी ही किती असेल? काय काढावं लागेल कर्णाची लांबी काढण्यासाठी? हे अंतर मोजावं लागेल ना आपल्याला. हे कसं मोजता येईल? हे अंतर, कर्णाची लांबी कशी काढता येईल? आता सांगा. समजा हा कर्ण आहे, याची लांबी काढण्याचं सूत्र कोणतं वापरावं लागेल? चौरस आहे बघा, हा चौरस. राईट, टाकीत अशी रेषा टाक. चौरसाचा कर्ण बरोबर काय सूत्र आहे? हा, पाया म्हणजे पायथागोरसचं कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची. आता हे पाया आणि उंची कशी आहे याची? समान आहे ना. पाया आणि उंची समान आहे म्हटल्यावर मग काय होईल? हे बाजूचा वर्ग. चौरसाचा कर्ण काय असतो? बाजूचा वर्ग. ही बाजू आणि ही बाजू या दोघांच्या वर्गांची बेरीज. ए वर्ग अधिक ए वर्ग आहे ना. ए वर्ग झाला ह्याचा वर्ग म्हणजे बाजूचा वर्ग. आणि हे सुद्धा काय झाला? ए वर्ग. दोन्ही मिळून काय झालं? 2a वर्ग. 2a वर्ग बरोबर काय आलं? कर्णाचा वर्ग. याची लांबी काय आहे? 2a वर्ग असल्यामुळे काय येईल? ते बाजू वर्गमुळात 2 होईल. ही लांबी किती असते? बाजू वर्गमुळात 2. बाजू गुणिले वर्गमुळात 2. पायथागोरसचं सूत्र वापरलं तरी चालेल. हे अंतर मोजून बघायचं तुम्हाला किती आहे, किती सेंटीमीटर आहे ते. किती आहे सांगा. आता हे एवढं किती झालं? 50. इथपर्यंत किती झालं? 50 अंदाजे. हा, हे किती आहे? 50 आणि हे 15. किती झाले? 50 आणि 15
50 आणि 15 65 आणि हे किती आहे 3 65 आणि 3 किती 68 आहे की नाही सेंटीमीटर. आता हे खरंच माप आहे का बघावं लागेल तुम्हाला. बाजू वर्गमुळात 2 काय सूत्र आहे चौरसाचा कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2 चौरसाचा कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2. मग आता हे जे 68 माप आलेलं आहे ते बाजू गुणिले वर्गमुळात 2 आहे का ते बघायचं. 50 गुणिले वर्गमुळात 2 50 गुणिले वर्गमुळात 2 बाजू 50 आहे ना गुणिले वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 ची किंमत किती आहे काढून बघा किती येते वर्गमुळात 2 ची किंमत आणि त्याने गुणा 50 ला हे अंतर येईल. ठीक आहे ओके समजलं. हां हां आता तुझ्याकडे टेप आहे ना टेप. हां आता इथं काय काढायचं तुम्हाला आयत काढायचं आहे. आयत इथं 90 अंशाचा कोण घ्यायचा इकडे रेषा काढायची. इथं 90 अंशाचा कोण घ्यायचा इकडे रेषा काढायची आणि एवढंच माप असलेलं तिकडून पुन्हा जोडायचं आयत काढायचं. चला कोण काढतंय 90 अंशाचा कोण मोजते कोण तिथं तू का मोज तिथं घे 90 अंशाचा कोण. आता मग अशी कृष्णाने घेतला तसं चालू केलंच कडे घे तिथं तिथं त्या कोपऱ्यावर हां सरळ ठेव कोण मापक सरळ ठेव ना रेषेवर सरळ ठेव ना रे. हां रेषा मागे घे मागे खाली दिसू दे ते. हां असं सरळ ही रेषा आहे ना ही सरळ आला पाहिजे. आता कुठं आहे 90 अंश हां इथं कर खून ओके टिंब दे. हां आता उचल आता काढ आता ही रेषा अशी काढ टाक ह्याच्यावर इथपर्यंत टाक. ओके आणखी घे पुढं असंच ह्याला सरळ घेण्यासाठी काय करावं लागेल आता ही मागं कंटिन्यू करावं लागेल. ही पट्टी अशी ठेवून ही पट्टी ठेवून सरळ यावं लागेल. हां आणखी घे थांब ठेव ते सरळ येऊ दे ना बागून सरळ आहे का बघा अशी. हां धक्का पट्टीला लागू दे नको धक्का घे पुढं घे आणखी पुढं सर हां दुसऱ्या आकृतीला पॉज करतो. हो हां ओके आता इथं घे कोण पॉज कर इथं घे आता 90 अंशाचा कोण या बिंदूवर इथं 90 अंशाचा कोण घेऊन इकडे काढता येते. सरळ ठेवलं वाकडे कसं झालं रे डोसकं पाहिजे सरळ धर हे घे चुकलं नाही असं हे सरळ यावं लागलं ही रेषा हे कळतं का तुला सरळ असं. हां आता घे 90 अंशाचं बारीक टिंब दे बारीक. हां ओके आता किती माप तिकडे किती हे आहे मोज टेपला तुझ्याजवळचे लांबी मोज रुंदी मोज किती आहे लांबी आणि रुंदी मोज मोजायला पण घे आता मोजताना. सेंटीमीटरमध्ये मोजायलास का फूटमध्ये बघ सेंटीमीटर कुठून आहे सेंटीमीटरमध्ये मोजणार का फुटात सेंटीमीटर टेप बरोबर आहे का काढ उलगड पूर्ण टेप असं पाय कुठं आहे आहे का एक शून्य आहे का तिथं. हां एक कुठे सेंटीमीटर इकडं आणि हे काय इंच हे काय दिसतात तुम्हाला इंच किती इंच बरोबर 1 फूट असते 12 इंच 12 इंच बरोबर 1 फूट असते 12 इंचाचा ते जोडला काय ते किती सेंटीमीटर आहे बघ तिकडं घे पलीकडे घे आणखी सरळ ठेव इथे सरळ कर असा हां असं सरळ घ्या. आता किती आहे तिथं ते किती सेंटीमीटर आहे इथं 35 इंच आहे ओके 35 इंच आहे. हे मोज किती आहे इंच आहे. हां हे किती इंच आहे 35 इंच. रुंदी काय झाली हां आयताची आता ती लांबी मोज याला काय म्हणायचं आयताची लांबी ती किती इंच आहे बघ सरळ कर इथं हां सरळ आला पाहिजे. हां आता बघ किती आहे 46 इंच राईट 35 इंच काय आहे त्याची इंच आहे. हां इंच रुंदी आणि लांबी किती आहे त्याची 46. आता इकडे किती काढावं लागेल तुम्हाला मग 35. हां घे आता इथे ती एवढी टाक सरळ इथे बघ सरळ आले का पाय येते का सरळ हां हां ओके आता तिथून मोज 35 वर इथे खून कर 35 हां बरोबर तेच आहे का माप पाय 35 इंच कुठं आहे येतं ते आता टीममध्ये ओके आता इथून सरळ घ्यावं लागेल तुम्हाला 35 इंच टाका 90 अंशाचा कोण काढल्याशिवाय बाजू काढता येईल का ही काढता येईल का
नाही ते तर 90 अंशाचा कोण घेणं गरजेचं आहे. आपण घेतला ना कोण मापकानं तरच तो आयत होतो. ओके. आता हे आहे का बघ किती होतं हे लांबी 46. बघ 46 आहे का बघ तुला देऊ नकोस. कुठं आहे 46 इकडं हां थोडंसं हे काही हां इथं घे इथं वाकडं झालेलं आहे. किती 46 कोण ते टाकी तर टेप ठेव इथं टेप ठेव किंवा दोरी घ्या. दोरी आहे ना दोरी कुठे आहे दोरी घे. दोरी जर तिकडे धर दोरी तिथं धर एक जण धर दोरी. हां 46 गुणिले 35 हे काय होईल वर्तुळाचं आपलं आयताचं काय होईल ते टाईट धर टाईट का दोरी. हां असं आता टाक्या दोरीवर टाका. 46 गुणिले 35 करा बरं क्षेत्रफळ किती होते ते आयताचं. हां आणि मग कोण्या सूत्रानं काढावं लागेल तुम्हाला पायथागोरसच्या पुन्हा तेवढा येईल का. मागे धर सोडू नको ते टाईट धर दोन टाईट मोज त्याला किती आहे ते बघ किती इंच आहे ते. हां 57 इंच आहे ना. हां बघा कर्ण किती आला याचा 57 इंच. टाक ह्याच्यावर पुन्हा टाक बरोबर हलकी आता कर्ण किती आला 57 इंच. बरं हा कर्ण किती असेल मग 57च असेल कारण काय आयताचे कर्ण एकमेक असतात. बारीक टाकणार आहे टाक टाक दोन्ही हाताने टाकणार. हा किती आला कर्ण किती आला कर्ण 57 इंच आहे की नाही. चला दुसरा कर्ण काढा आहे असं इकडे काढा हे काढा दोन्ही कर्ण 1 रुपये आहेत का बघा. ठेव ठेव तिथं तुझा हात धरलेला तेच बरोबर आहे का मोज. हा आहेत की नाही करेक्ट आहे की नाही. दोन्ही कर्ण कसे आहेत सारखे आहेत ना. काढ टाक आता बारीक रेषा टाक पतलं टाकायचं कसं आता एवढा मोठा काय करायचं मार्किंग करायची फक्त मार्क आउट सरळ सरळ टाकायचं जा सरळ सरळ काढ बा नको हात हलवू नको सरळ टाकत चालायचं. बघा जेव्हा तुम्ही खो खोचं ग्राउंड आखाल आहे की नाही कबड्डीचं ग्राउंड आखाल त्यावेळेस हे सगळं असं मोजमाप कोण घ्यावं लागतं. तिथं 90 अंशाचा कोण इकडे 90 अंशाचा कोण. त्यात चौरस त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढतात सांगा. त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर आता एक त्रिकोण आहे बघा इथं काटकोण त्रिकोण आहे ना. हा कोणता त्रिकोण झाला काटकोण त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग आता इथं एका आयताचं क्षेत्रफळ बरोबर किती त्रिकोणाचं क्षेत्रफळ झालं 2. हे तेवढंच असेल आणि हे सुद्धा तेवढंच असेल. दोघांची बेरीज केल्यावर काय निघणार आहे आयताचं क्षेत्रफळ. दोघांची बेरीज केल्यावर काय निघणार आहे आयताचं कारण दोन्ही त्रिकोण कसे आहेत सारखेच आहेत हे बरोबर आहे ना. एका आयतामध्ये 2 त्रिकोण झाले असं पाहिलं तर हे 2 झाले हा एक आणि हा दुसरा. ओके हे 4 त्रिकोण छोटे छोटे 1 2 3 4. आता ह्या आणि ह्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं असेल दोघांचं मिळून सारखं असेल का हे दोन्ही त्रिकोण सारखे आहेत का सारखे आहेत कारण काय पाया सारखा आहे ना पाया आणि ही उंची जर मधली घेतली आपण तर ही उंची सुद्धा कशी असणार आहे सारखी असणार आहे कारण लंबांतर आहे 2 बाजूतलं. आणि हे 2 त्रिकोण कसे असतील म्हणजे या 4 त्रिकोणांची बेरीज बरोबर काय असेल आयताचं क्षेत्रफळ. 4 त्रिकोणाच्या क्षेत्रफळांची बेरीज बरोबर काय असेल आयताचं क्षेत्रफळ. चला ठीक आहे समजलं.